गाईज, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात. तर आज आहे आपली ट्रिप. तर चला आपण तर मी ट्रिप साठी खूप एक्साइटेड आहे आणि ट्रिप इतकी छान आहे. आपण पुणे इमेजिका हे 3 दिवसात बघणार आहोत. तर चला महाबळेश्वर मंदिर येते. तर चला आपण हे मंदिर पाहूया. अशा प्रकारे आपण परत केला प्रवासात आणि थोड्याच वेळात आपण असणार आहोत रायगड किल्ल्यावर. तर चला भेटूया. आम्ही ठरवला निसर्गाचा आनंद घेऊन इथून पुढे जाऊ. त्यामुळे आम्ही थोडंसं गाडीतून उतरून या इतक्या सुंदर अशा निसर्गाचा आनंद. असे म्हटले जाते की हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घाट आहे आणि याच घाटातून आपण प्रवास करत लवकरच पोहोचत आहोत रायगड किल्ल्यापर्यंत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून द्या. थँक्यू. रायगड किल्ल्यावर जाण्याच्या पूर्वी आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले. ज्या वेळेची आपल्याला आतुरतेने वाट होती ते वेळ आलेला आहे. आपण आता रायगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपण रायगड किल्ल्यावर रोपवेने जाणार आहोत. तर चला आणि मी खूप खुश आहे की आपण रोपवेने रायगड किल्ल्यावर जाणार आहोत. सो व्हेरी व्हेरी हॅपी टू मी. बाय. अरे आता आपण रोपवे मध्ये बसणार आहोत. तर चला हे बघा, अशी बसायची म्हणजे लाईन आहे. त्या लाईन मध्ये अजून 1 नंबर झाला की आपला नंबर आहे आणि मग आपण बसणार आहोत रोपवे मध्ये. ओके डन. सो बाय, भेटू रोपवे मध्ये. या 16 ते 18व्या शतकात काढलेले हत्यारे आहेत. अशा प्रकारे आपण बसलेलो आहोत रोपवे मध्ये आणि आपण 4च मिनिटात पोहोचणार आहोत. तर चला पोहोचूया रायगडवर. मग रायगडाची समोरची बाजू, जी लोक गडावरती पायी येतात, पायऱ्या चढतात, ही रायगडाची समोरची बाजू आहे. रायगड किल्ला तुम्ही पाहिला असेल नसेल, आज आपल्याला पाहायचा आहे. पण रायगड म्हटलं की रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. रायगडाची सरासरी हाईट समुद्र सपाटीपासून रायगड 2851 फूट उंचावरती आहे. रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या महात्यापर्यंत 1350 फूट आहे. रायगडाचा टोटल परिसर 12 एकराचा 12 एकर पठार भाग हे 100 एकरचा आहे. रायगड किल्ला बांधण्यासाठी 14 वर्ष लागले होते. 14 वर्ष 1656 ते 1670 पर्यंत या गडाची बांधकामं केली. 14 वर्षामध्ये या गडावरती बांधलं काय काय होतं. गडावरती 350 घरं, 11 मोठमोठी तलाव फुटली, 84 पाण्याच्या टाक्या फुटल्या. पण ज्याने रायगड घडवला, ज्याने रायगड बांधला, त्यांचं नाव होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि 14 वर्षामध्ये हा रायगड उभा केला. 14 वर्षामध्ये रायगडाची बांधकामं चालू होती. राजे स्वारीसाठी, लढाईसाठी गेले होते. रायगडाचं बांधकाम झालं, रायगडाचं अर्थ बांधकाम झालं. राजे स्वारीसाठी गेले होते. रायगडासाठी नाणी मोहरा अर्थामध्ये पैसा कमी पडला. त्याने स्वतःची जमीन जागा जायदाद, स्वतःचा राहता वाडा विकला आणि 14 वर्षामध्ये हा रायगड त्याने उभा केला. त्यांना विचारण्यात आलं की हिरोजी रायगड बांधलात, हिरोजी तुम्ही राजधानी बांधलीत, पण या गडाची गॅरंटी काय? गॅरंटी पत्र आजही पाहायला मिळतं. शेवटला मंदिर आहे जगदीश्वराचं. मंदिराच्या भिंतीवर ते लिहून ठेवलं, पण असं म्हटलं होतं की राजे या गडावरती नगार खाण्यावरती नगारे वाजले
किल्ल्याचा मुख्य महादरवाजा बंद झाला. रायगडावरून फक्त खाली जाईल ती फक्त पाण्याची धार व खालून गडावरती येऊ शकेल. हवा इतका मजबूत इतका बळकट बांधण्यात आला रायगड किल्ला. रायगडावर येणारी पालखी होती आऊसाहेबांची, शंभूराजांची पालखी या गडावर चढली तर या दरवाजातून आतमध्ये राज दरबारामध्ये जात होती. हा पालखी दरवाजा होता. पालखी दरवाजापर्यंत हे 6 राणींचे हे 6 महाल होते. 6 राणींचे 6 महाल झाले. पण प्रत्येक राणीच्या महालासमोर पाहिलं तुम्हाला एक एक वटा हा चौथरा पाहायला मिळेल. प्रत्येक राणीच्या महालासमोर आहे. याला दाशी बसा असं म्हटलेलं पहा. मग राण्यांच्या दाशी होत्या, त्यांचं राहण्याचं ठिकाण दाशी बसा, राणी बसा. पण इथे खाली काही 5 वाडे, त्या झाडाच्या खाली 3 असे 8 वाडे आहेत पहा. आपल्या राजांचं मंत्रिमंडळ होतं पहा, अष्टप्रधान, त्यांचं हे निवास. रायगड किल्ला ही राजधानी होती. किल्ल्यांचा गावांचा कारभार लिखाणकाम तिथे होत होता. अर्थामध्ये पूर्वीचं मंत्रालय झालं. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, अण्णाजी दत्तू हे ते राहत होते व इथूनच कारभार केला जात होता पहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे आहे पूर्वीचा ठाणसा. याच्या आत आहे. आता रोफने तोच कडा शेवटचा टोक आहे. हिरकणी बुरुज हिरकणी त्याच कडावरून खाली उतरून गेली होती. हिरकणी म्हटलं हिरा नावाची गवलान नेहमी दूध पिण्यासाठी गडावरती येत होती पहा. पण एके दिवशी दूध विकता विकता सायंकाळ झाली. नगार खाण्यावरती नगारे बांधले. किल्ल्याचा मुख्य महादरवाजा बंद झाला. महादरवाजा आहे ना, या रायगडावरून 500 पाऱ्याखाली उतरलं ना, किल्ल्याचा महादरवाजा बंद. महादरवाजा बंद झाला. किल्ल्याचे किल्लेदार सांगोजी काटकर होते. मात्र ती हिरा त्या सांगोजी काटकरांना विनवण्या घालू लागली, विनवण्या करू लागली. एक मन म्हटलं की 40 किलो असं 1280 किलोचं आपल्या राजांचं सिंहासन होतं. ते सिंहासन असं म्हटलेलं आहे 9 नोव्हेंबर 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, तो पण नव्हतं इतिगत खान, त्याने घणाचे घाव घातले, सिंहासन तोडलं, विटलवलं, विटा केल्या आणि ते सिंहासन नेलं गेलं. पण तिथे आज आपण पंचधातूचं पाहतो. पंची मेघडंबरी वरचं छत्र 1985 मध्ये बसवण्यात आलं. आतमध्ये असणारी मूर्ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे आणि बसवण्यात आलेली आपल्या राजांची 600 किलोची मूर्ती आहे. समोर पाठीमागे पाहिलं एक गेट आहे नगारखाना. नगारखाना म्हटलं नगारखानाची हाईट 52 फूट हाईट आहे. नगारखान्यावरती राजे झाले, राजे छत्रपती झाले. अशा प्रकारे शिवरायांचा शिवराज्य येथे झाला होता. शक्ती सुनता होती. अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे. आणि या महाराष्ट्रासाठी या देशासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय नाही महाराष्ट्राच्या काल्यामातीला. त्या महाराष्ट्राच्या काल्यामातीला इथे माझी माहिती समाप्त झालेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी महादेव. खरंच सर, तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. धन्यवाद सर. आपण आता देवळात दर्शन घ्यायला आलेलो आहोत. इथं खूपच प्रसन्न आणि खूप छान वाटले. येथे आपण आता भोजन करणार आहोत. म्हणजे पण याच लोकेशनवरून मला एक असा छोटासा किस्सा आठवला. म्हणजे आपला बँगलोरचा किस्सा. तो म्हणजे आपण बँगलोरला जेवण वगैरे अशाच टाईप केलं होतं. मला आठवली आणि तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच हे जाणवलं असेल. हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही छान असताना. तर कालचा दिवस आपल्यासाठी खूप धमाकेदार, एन्जॉयफुल आणि मस्त मॉडमध्ये गेला. तसंच आजचा दिवस आपला
खूप छान जाणार आहे आणि धमाकेदार आणि मजेदार जाणार आहे. आज आपण देवदर्शन करणार आहोत व त्याचबरोबर आपण आज अलिबाग बीच अशा इतक्या छान छान ठिकाणी फिरणार आहोत. कालची ट्रिप कशी धमाकेदार आणि एन्जॉयफुली झाली, आजची ट्रिप सुद्धा धमाकेदार आणि एन्जॉयफुली होणार आहे. सो तुम्ही बने रहो हमारे साथ. सो तर मी म्हटलं आता झाले आहे सकाळचे 6 म्हणजे सकाळची मॉर्निंग झाली आहे. ही सुरुवात तुमच्यापासून. तर चला आपण ट्रिप एन्जॉय करू आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्या प्रकारे एन्जॉय मध्ये आम्ही निघालेलो आहोत. हॅलो गाईज, तर आता आपण आलेलो आहोत अलिबाग बीचवर आणि इथे आपण खूप राडा धमाल आणि एन्जॉय आणि मजा खूप करणार आहोत. सो तर तुम्ही अशाच आमच्यावर चालू राहा आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण चला अशा प्रकारे चालू आहे आमची बीचवर धमाल आणि मस्ती. खूप छान वाटत आहे. सो गाईज, अशा प्रकारे आमची इथे चालू आहे मजा मस्ती आणि धमाल. खूप छान वाटत आहे. शिक्षकांनी सुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला इथे एन्जॉय करून दिलाय आणि खूप एन्जॉयफुली मुवमेंट आहेत हे. आणि सो तर मला इथे खूप 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 परत एकदा सांगते खूप छान वाटतंय. अशा प्रकारे धमाल करून आपण परत एकदा पुन्हा प्रवासाला लागलेलो आहोत. तर श्रावणी नेहाची बेस्ट फ्रेंड नाही, पण आम्ही पहिल्यापासून आणि हा आहेत आमच्या फ्रेंड. हे काय झालं करा. हाय, ही दुर्गा, ती चांदणी आणि ही आर्या. माझं नाव आर्या. सो अशा प्रकारे आम्ही धमाल करून आता प्रवासाला निघालेलो आहोत आणि पुढचं ठिकाण लवकरच कळेल तुम्हाला. तर चला, तर आता आपण बीचवरून येऊन आता आपण जेवण करणार आहोत. हाय हाय हाय. आम्ही सध्या आमच्या जेवणात दंग आहे. आम्ही जो आज वेळ घालवला आहे तो खूप छान प्रकारे आमचा खूप छान गेलेला आहे आणि त्याचबरोबर आजचं जेवण सुद्धा खूप छान झालेलं आहे. हॅलो गाईज, तर आता आपण जाणार आहोत कुलाबा किल्ला बघायला. हे बघा, आम्ही कुलाबा किल्ला बघायला निघालो आहोत, ते पण बोटीतून. मजा येत आहे. जातात पण मी सांगते की आपल्याला आपण बोटीतूनच जाणार आहोत. आणि हे बघा वातावरण आहे समुद्र किनाऱ्याचा. अशा प्रकारे चालत कुलाबा किल्ल्यापर्यंत. तर हे बघा अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहोत कुलाबा किल्ला येथे. खूप छान झाला बोटीचा प्रवास. खूप मजा आली, खूप धमाल केली बोटीमध्ये आणि खूप छान वाटलं. तर चला किल्ला पाहून घेऊया आणि असाच माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच कायम सपोर्ट राहू द्या. थँक्यू. पण कुलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहोत. तर हा आहे सनसेट आणि सनसेट बघायला आपण आलेलो आहोत. तर पाहू शकता. आणि कुलाबा किल्ल्यावरून तर खूप छान दिसत आहे. हॅलो गाईज, तर आज आहे आपला शेवटचा दिवस आणि आज सकाळची सुरुवात पुन्हा एकदा तुमच्यापासून.
तर आज शेवटचा दिवस म्हटल्यावर आज आपला इतका छान दिवस जाणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत वॉटर पार्क म्हणजेच इमेजिका. म्हणजे इथलं सर्वात फेमस इमेजिका हा वॉटर पार्क खूप फेमस आहे. त्यामुळे आपण आजची ट्रिप आहे इमेजिका आणि हा ब्लॉग आजचा खूप स्पेशल जाणार आहे आणि मी तर खूप हॅपी आहे. आत्ताच आपण पोहोचलेलो आहोत इमेजिका या वॉटर पार्कवर आणि आता आपण खूप धमाल करायची आहे. हॅलो गाईज, आत्ताच आपण पोहोचलो आहोत इमेजिकामध्ये. खूप एक्साइटमेंट आहे, परंतु तेवढीच भीती सुद्धा आहे, कारण ना खूप डेंजरस राईड आहे आणि त्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मला जेवढे जमेल जसं जमेल तसं मी तुम्हाला नक्की राईड दाखवेल. अशा प्रकारे निघालेलो आहोत, पाहू शकता तुम्ही. यार वाव, किती छान छान आहे, छान आहे. सो आता इस प्रदर्शन की समीक्षा तुमने मेरे शहर में अंधेरा कर दिया. ये तुम्हारा नहीं है, इसे वापस करो. कितने सालों की तलाश के बाद मेरा वो खजाना मेरे हाथ आया. ये ही है जो मुझे मेरे श्राप से मुक्त करेगा. हाँ श्राप जो दिया है मुझे उन शैतानों ने. जब तक मैं उन्हें अनमोल खजाना पेश नहीं करता. हे बघा, हे आता चालू झालेलं आहे. आता आपण या मेट्रो फर्स्ट राईडमध्ये बसणार आहोत. खूप डेंजर राईड आहे दिसताना, तर आता बघू काय होतं. सो गाईज, आज आपला पूर्ण ब्लॉग पूर्ण झालेला आहे. आज आहे शेवटचा दिवस सहलीचा. आपला इमेजिकाचा दिवस खूप छान. आज आपला इमेजिकाचा दिवस खूप छान गेला. दुसरा दिवस इतका छान गेला, खूप छान गेला. आणि त्याचबरोबर आज शेवटचा दिवस खूप एन्जॉय केला, मौज केला आणि
हा राईड मध्ये बसलेलो, बट काही अडचण असतं. म्हणजे असं होतं की फोटो काढायचं नाहीये, व्हिडिओ करायचं नाहीये, त्यामुळे मी काही कारणास्तव दाखवू शकले नाहीये व्हिडिओ आणि फोटो. बट मी तुम्हाला जेवढे जमेल तेवढे नक्की दाखवेन. ओके. आता आहे आपण इमेजिकामध्ये आणि आता लगेच म्हणजे लवकरच आपण निघाला आहोत सातारला आणि लवकरच हा व्हिडिओ येत आहे. तर चला, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय. And see you. Take care. Bye. See you. आता आपण भेटू सातारमध्ये डायरेक्ट. बाय. थँक्यू सो मच टीचर्स. तुम्ही सर्वांनी मुलांना खूप छान प्रकारे एनर्जी दिली, उत्साह दिला. ही सहल मुलांच्या कायम लक्षात राहील अशी केली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खूप छान प्रकारे काळजी घेतली व ही सहल खूप छान झाली.